काही क्षण नामस्मरण करूया आणि प्रारंभ करूया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम. ओंकारमाद्यं प्रवदन्ति संतो वाचश्रुतीनामव्यं गृह्णन्ति. गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे. वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरम्. रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रयीपुरं महः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे. नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. यः पृथिवीभरवारणाय दिविजैः सम्प्रार्थितश्चिन्मयः. संजातः पृथिवीतले रविकुले मायामनुष्यो व्ययः. निश्चक्रं हतराक्षसं पुनरगाद् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां. कीर्तिं पापहरां विधाय जगतां तं जानकीशं भजे. विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं. मायाश्रयं विगतमायमचिन्त्यमूर्तिम्. आनन्दसान्द्रममलं निजबोधरूपं. सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि. मनोजवं मारुततुल्यवेगं. जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जयाचा जनी जन्मनामार्थझाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. काल आपण पादसेवन ही चौथी भक्ती पाहिली. आज या सगळ्या क्रमातली जी पाचवी भक्ती आहे त्या पाचव्या भक्तीचा अर्थात अर्चन भक्तीचा विचार आपण करणार आहोत. अर्चन, इजा, पूजन असे या अर्चनाचे वेगवेगळे नामनिर्देश, उल्लेख किंवा संज्ञा या धर्मग्रंथात झालेल्या आपल्याला आढळतात. आपला देवाशी किंवा भक्तीशी जो पहिला परिचय होतो किंबहुना तो
अर्चनामुळे होतो, पूजनामुळे होतो असं मला वाटतं. पहिला घरात मुलावर होणारा नकळतचा संस्कार हा जर घरामध्ये पूजा नित्यनेमाने होत असेल तर आपसुकच होत असतो. आजची दुर्दैवाची बाब अशी आहे की घरातनं आधी देवघर हेच कालबाह्य झालेलं आहे. ज्यांच्या घरात देवघर आहे ते स्वयंपाकघरात कुठल्या तरी फडताळावर, कुठल्या तरी कोपऱ्यात, अगदीच काही नाही तर फ्रीजच्या मागे, उन्हाळ्यात, अशा जिथे मिळेल तिथे, म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मुंबईच्या लोकल गाडीत शिरल्यावर जसं रोजचे वाटसरू, रोजचे यात्री मिळेल तिथे घुसतात नि बसतात, तसं जिथे सगळं घर सजवलं जातं आणि उरलेल्या जागेत, आणि ते सुद्धा पटल्यास देव बसवले जातात. दुर्दैव आहे. पूर्वीच्या काळी घर बांधत असताना सगळ्यात पहिलं देवघर, देवाची खोली, सोवळ्याची खोली वेगळी ठेवली जायची. ती पहिली आखली, तिची आखणी पहिली व्हायची, आखली ती पहिली जायची, आणि बाकीच्या घराचा आराखडा मग माझघर, शेजघर, काय जे असेल, स्वयंपाकघर, हे मग ठरायचं. पण आज सगळ्यात कमी महत्त्व घरात जर काय कशाला कोणाला असेल तर देवघराला आणि देवांना आहे. आणि त्याचं लगेच त्याचे परिणाम म्हणा, दुष्परिणाम म्हणा, फलित म्हणा, हे आपल्याला समाजामध्ये आणि बिघडलेल्या समाजाच्या मानसिकतेमध्ये दिसायला लागतं. पूजा म्हणजे नेमकं काय हो, कशाला करायची आहे पूजा, थोडं आधी समजून घेऊ, उजळणी करून घेऊ. हा घरचा अभ्यास आहे. कशाला करायची पूजा, देव कशाला हवा? आज आपल्याला समाज माध्यमांमध्ये इतकं बौद्धिक घेतलं जात आहे, म्हणजे निर्बौद्धिक बौद्धिक घेतलं जात आहे. ज्याला ते बौद्धिक घेणं म्हणताय ते निर्बुद्ध करण्याचा मार्ग आहे. पहिलं आम्हाला जे काही चित्रपट, नाटकं, जे काय स्तंभलेख असतात, पहिला आज तुम्ही पाहिलं महाशिवरात्र आली की आमचे लेख सुरू होतात. विचारवंत जे तथाकथित स्वयंघोषित असतात ते जागृत होतात त्यांना. मग आठवतं की कित्येक लिटर दूध शिवमंदिरामध्ये फुकट चाललं आहे, झालं. मग कोणीतरी उठतं आणि म्हणतं की मारुतीवर कित्येक लिटर तेल बर्बाद होत आहे. कोणीतरी उठतं म्हणतं मग ते श्रावणामध्ये शिवामूठ घालतात, त्याच्यामध्ये धान्याची नासडी होते. म्हणजे झालंय काय, दुर्दैवाने हिंदू धर्म आणि धर्मशास्त्र याच्यावर कोणीही बाजार बस्त्याने उठावं आणि बोलावं अशी दुर्गती झालेली आहे. मी कोकणातला आहे, त्यामुळे कोकणातल्या भाषेत एक म्हण आहे, अधेल्याला कोणीही ठेचावं. अधेला नावाचा एक साप आहे, बिनविषारी निरुपद्रवी साप. बिचारा बेडूक आणि उंदरांवर गुजराण करतो, त्याला विष नसतं आणि तो पटकन ओळखता येतो, तो अधेला. म्हणजे अधेला म्हणजे पूर्वी एक नाणं होतं, त्या नाण्यासारख्या खुणा त्याच्या शरीरावर, ते डाग असे असतात, त्यावरून त्याला नाव अधेल्या असतं. आणि तो निर्विषारी असल्यामुळे कोणीही यावं, लहान मूल पण येतं आणि त्याला मारून जातं. तशी आज आपल्या धर्मशास्त्राची, हिंदू धर्माची गत झाली आहे. ज्याचा काहीही अभ्यास नाही धर्मशास्त्राचा, ज्याला काही अधिकार नाही बोलायचा, ज्याने कधी धर्माचं किंचित अंश मात्र तिळभर देखील आचरण केलेलं नाही, ती लोक धर्मावर व्याख्यान देत आहेत. आणि ही सांगतात काय, तुमची जी पूजा व्यवस्था आहे, पूजा पद्धती आहे, ती कशी कालबाह्य आहे, कशा मूर्खपणा चाललाय, कशी अन्नाची ती साधन सामग्री आहे तिची कशी नासाडी चालली आहे.
हे वारंवार अगदी तुमच्या इतकं मनावर बिंबवतात की आपण कितीही भाविकपणे, कितीही सश्रद्धपणे देवळात जात असू, असं काही अर्पण करत असू, तर ते करत असताना आपल्याही मनात किंतु यायला लागतो, आपण चुकीचं करत नाही होत. त्याच्या पुढची एक दुर्गती म्हणजे कित्येक सुशिक्षित सुसंस्कृत घरातली मंडळी हा युक्तिवाद आज करायला लागली आहेत की बघा ते कशाला, आम्हाला ना पूजा करण्यात वेळ, दौडायला वेळच नाही आमच्याकडे. ओ त्याच्यावर त्यांचा युक्तिवाद फार सुंदर असतो. म्हणजे कसं आपण जे चुकीचं वागतो त्याचं समर्थन करावं हे या लोकांकडून शिकावं. ओ देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. तुम्ही लोकांशी चांगलं वागा, लोकांना सुखी करा, लोकांना समाधानी ठेवा. हीच आमची खरी देवपूजा आहे. आम्ही समाजसेवा करतो, हीच आमची देवपूजा आहे. समाजसेवा केल्यावर देवपूजा करायची गरज नाही. आम्ही आमच्याकडे जे मंडळी लोक पाहुणे येतील त्यांच्याशी चांगलं बोलतो, त्यांना चांगलं ट्रीट करतो. अतिथी देवो भव अशी आमची संस्कृती आहे. त्यामुळे त्यांना आनंद दिला, हीच आमची खरी देवपूजा. त्याच्या पुढचे काही महाभाग, आम्ही रस्त्यावरच्या गरिबांना अन्न देतो, बिस्किट देतो, फरसाण देतो, आणखीन काही देतो, कुत्र्यांना तुकडे घालतो, गायींना चारा घालतो, हीच आमची देवपूजा. ही सगळी समाजोपयोगी कामं आहेत, ती निश्चितच करावीत, अवश्य करावीत. पण हे करत असताना जो अंतस्थ सूर लागतो तो असा असतो की हे केल्यावर देवपूजेची गरज नाही. देवपूजेला पर्याय म्हणून हे आहे, विकल्प आहे. ही जी विचारसरणी आहे ती धादांत खोटी, अतिशय चुकीची आणि समाजाला गर्ताकडे नेणारी आहे. माफ करा, आपल्यापैकी कोणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर भावना दुखावण्याचा माझा हेतू नाहीये, पण ही जी विचारसरणी नको तिकडे समाजाची दिशा चालली. कोणत्याही दोन गोष्टीची तुलना करत असताना, याच्या ऐवजी हे चालतं असं म्हणत असताना, त्याच्या मागे काही तर्काची बैठक आहे का हा विचार करणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, आपण असं म्हणण्यासारखं आहे की काय आहे, आमच्या घरी पाहुणे आले होते, पाहुणे श्रीमंत होते, त्यांना कशाला जेवायला घालायचं, त्यांना काय गरज आहे, राहू देत उपाशी. घरात त्यांना बसवलं आणि मी दारावर भिकारी होता, त्याला जाऊन त्यांना त्यांच्यासाठी शिजवलेलं अन्न देऊन आलो. त्यांना काय करायचंय, घरी आहे की त्यांच्या. कोणी तुमच्याकडे दुपारी आलं आणि त्याने काही मागितलं तर त्याला दिलं, म्हणजे ही देवपूजा, ही ईश्वर सेवा म्हणत असताना असा मनात एक भाव जागलेला असतो की परोपकार म्हणजेच खरा ईश्वराचा सेवाभाव आहे. जनता जनार्दनाची पूजा हीच जनार्दनाची पूजा आहे. स्वामी विवेकानंदांची वचनं उद्धृत करतात. मग पण ती मंडळी हे विसरतात, स्वामी विवेकानंदांनी असं सांगितलं नाही देवपूजा टाळा आणि जनता जनार्दनाची पूजा करा. स्वतः पूर्वाश्रमी जेव्हा मूर्तीपूजेचा विरोध त्यांनी केला, इतक्या पराकोटीचे विचार होते, प्रार्थना समाजामध्ये गेल्यामुळे, त्याची प्रतिज्ञा घेतल्यामुळे इतका कट्टर स्वभाव होता की जिथे मूर्तीपूजा असेल, जिथे ईश्वराच्या एखाद्या रूपाचं अधिष्ठान असेल, उत्सव असेल, जायचे नाहीत. तिथे प्रतिज्ञा घेतली. आणि जसे भगवान रामकृष्णांच्या संगतीत आले, हळूहळू हळूहळू उमगायला लागलं, कळू लागले सज्जनाचे निसंगे. तेव्हा प्रकाश पडला, अरे आपण अपरिणत प्रज्ञ असताना, शब्द कठीण आहे पण लक्षात ठेवा, ज्याची बुद्धी पूर्ण परिणत झाली नाही, पूर्ण परिपक्वता ज्याला आली नाही, प्रौढत्व आलं नाही, अशा अबोध अवस्थेमध्ये आपण एखादी प्रतिज्ञा घेतली आणि ती आजन्म पाळायची का, ती चुकीची आहे हे लक्षात आल्यावर हा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा रामकृष्णांनी
शंका निरसन केलं. म्हणाले, जेव्हा कळत नव्हतं, लहान मूल लहान असताना त्याला कळत नसतं, ते आपल्याच शी शू मध्ये लोळत असतं, खेळत असतं. मात्र जेव्हा त्याला आपल्या साध्या भाषेत अक्कल येते, तेव्हा मी आधीपासून हे करतोय, गर्भात असल्यापासून करतोय, आता का नाहीये कंटिन्यू करू, असं म्हटलं तर तर्कसंगत होईल का? तसं एखादी गोष्ट आपली पूर्वाश्रमी चुकत होती हे लक्षात आल्यावर, आपलं अज्ञान होतं, त्या अज्ञानातून ती प्रतिज्ञा घेतली होती हे लक्षात आल्यावर, त्या प्रतिज्ञेचं निर्वहन करत राहणं याच्यासारखं दुसरं अज्ञान नाही. हे पटलं आणि मूर्तीपूजेचे पक्के पुरस्कर्ते झाले. कट्टर विरोधी ते पक्के पुरस्कर्ते. स्वामीजींच्या चरित्रातले 2 प्रसंग आहेत. एक तर त्या माझ्या अंदाजन खतिया संस्थान, खेती राजस्थान मधलं खेत्री असे तज्ञ दर्दी श्रोते असले की समाधान असतं. यांचा अध्यात्मशास्त्राचाही आणि स्वामीजींच्या चरित्राचा दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे असे श्रोते लाभायला वक्त्याचंही भाग्य असायला लागतं. तर खेत्री संस्थानचे महाराज संस्थानिक, आता संस्थानिकांचे कारभार त्यावेळी काय असायचे, शौक काय असायचे, हे काही वेगळं सांगणे न लगे. तर हा राजा असे कोणी पंडित स्वामी धर्मोपदेशक आले की त्यांना बोलवायचं आणि कशा त्यांची थट्टा करता येईल, कसा त्यांचा अपमान करता येईल, ते धर्म या नावाखाली कसं अज्ञान पसरवतायत हे कसं दाखवता येईल, याचा पुरेपूर प्रयत्न करायचा. आणि याच्यातच स्वामीजी तिथे आलेत म्हटल्यावर त्यांना बोलावून घेतलं. अगदी वरकरणी असा आव आणला की काय पायघड्या, काय स्वागत समारंभ, काय फार उत्तम बडदास्त ठेवली. पण मार्मिक प्रश्न टाकला. म्हणाले, ही जी मूर्तीपूजा वगैरे काय, ज्या एक भाबड्या मूर्खपणाच्या कल्पना, हे शब्द त्याचे आहेत, म्हणजे आशय आहे त्याच्या बोलण्याचा, या ज्या आहेत त्या मला पटत नाहीत. हा हिंदू धर्म मला मान्य नाही. कशाला करायची मूर्तीपूजा, दगड्या धोंडात काय देव असतो का, असं म्हटलं. आणि स्वामीजींकडे प्रश्न असा टाकला, आणि या हिंदू धर्माचा तुम्ही प्रचार प्रसार करत फिरताय, त्याचा पुरस्कार करताय, सूर असा होता, काय मूर्खपणा करताय, कशाला करताय हे. आता स्वामीजी शेवटी स्वामीजी होते. काय आहे, संतांची ही खूण आहे. जसं एक खूण परवा सांगितली की नित्य तृप्तता, मला अमकं हवं, असं व्हावं, तसं व्हावं, अशी भावनाच त्यांच्या ठाई नसते. तसा दुसरा गुण आहे की ते कोणालाही दुखवत नाहीत. कोण्याही जीवाचा नघडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आपल्या शब्दाने दुसऱ्याचं अंतःकरण दुखवलं जाईल असे शब्दच त्यांच्या मुखातून बाहेर पडत नाहीत. नवे नवे त्यांच्या शब्दकोशात असे शब्दच नसतात. आणि असेही सत्पुरुष आहेत जे शिव्या द्यायचे, जे वाटेल ते बोलायचे. मात्र त्या सत्पुरुषांची कोटीच वेगळी होती. त्यांच्या शिव्या ह्या ओव्या होत्या. त्यांच्या शब्दांचे अर्थ लावण्याची पात्रता, कुवत आपल्यात नाही म्हणून आपल्याला ते शिव्या वाटत होत्या. एवढंच. त्या विषयाकडे मी आत्ता वळत नाही. महाराजांचे सद्गुरू तुकाराम चैतन्य, साक्षात पूर्ण दत्तावतारी अक्कलकोटचे स्वामी महाराज, शेगावचे गजानन महाराज, हे सगळे अवधूत वृत्तीचे जे महात्मे महापुरुष झाले, सगळी याची उदाहरणं आहेत. मात्र दुसरे जे समाजाभिमुख होऊन राहिलेले संत सत्पुरुष आहेत, ते मात्र असं कधी व्यवहाराने शब्दाने कोणाला दुखावत नाही. त्यांनी इतक्या तिरकसपणाने विचारलेला प्रश्न अगदी हसत हसत उत्तर दिलं, न दुखावता. काय म्हणाले ते? म्हणाले, महाराज तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, मला पटलं, अगदी मनापासून पटलं. फक्त एक काम करा, समोरच्या भिंतीवर जो तुमच्या वडिलांचा मोठा चित्रपट आहे, तस्वीर आहे, चित्र पोर्ट्रेट काढून घेतलेलं होतं,
तो तेवढा उतरवा. म्हणाले काय असेल, काय बघायचं असेल, कलेचं कौतुक करायचं, उतरवा उतरवा म्हणाले. खाली उतरवला गेला. म्हणाले आता थुंका याच्यावर. राजाच्या भुवया चढल्या. काय सांगताय, माझ्या वडिलांच्या चित्रावर थुंकू? म्हणाले हो. म्हणजे काय म्हणायचंय, माझ्या वडिलांचा अपमान करायचा आहे तुम्हाला? स्वामीजी म्हणाले मी तुमच्या वडिलांचा अपमान अजिबात करत नाहीये. असं कसं? म्हणाले माझ्या वडिलांच्या चित्रावर तुम्ही मला थुंकायला सांगताय. अरे म्हणाले ते चित्र आहे, तो कागद आहे, रंगांचं एक मिश्रण आहे त्याच्यावर पसरलेलं, त्याच्यात तुमचे वडील आहेत कुठे? नाही नाही म्हणाले माझ्या वडिलांचा आकार, त्यांची प्रतिमा त्याच्यावर. म्हणाले अरे प्रतिमा कसली बनलेली आहे? रंग आणि कागद यांची प्रतिमा काय प्रतिमा होते? तुम्ही जे थुंकताय ते वडिलांवर थुंकत नाही आहात, ते त्या कागदावर आणि रंगांवर थुंकताय. राजाच्या लख प्रकाश पडला. मूर्तीपूजा म्हणजे ती दगडाची म्हणून केली जात नाहीये, त्या फोटोची म्हणून केली जात नाहीये, त्या धातूच्या तुकड्याची म्हणून केली जात नाहीये. ती पूजा आहे त्या आकारा मागे साचलेल्या निराकाराची. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, समर्थांचंच वचन आहे. त्या सगुणाच्या अधिष्ठानावर, सगुणाच्या उपनिषदातला शब्द आहे आलंबनावर सगळी ही भक्ती तोललेली आहे. त्यामुळे सगुणाला पर्याय नाही. आणि सगुण आलं की सगुणाच्या उपासनांगभूत अशा अर्चनाला, पूजनाला पर्याय नाही. दुसरा प्रसंग पुन्हा स्वामीजींच्या पूर्वाश्रमातला, जेव्हा रामकृष्ण देहात होते. रामकृष्णांचे अनेक शिष्य होते आणि सगळ्या शिष्यांची, प्रत्येक शिष्याची तऱ्हा वेगळी. कोणी निर्गुणाचा उपासक, कोणी ध्यान मार्गी, कोणी पूजा मार्गी, कोणी मंत्र मार्गी, प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. त्यात एक कालूराम म्हणून शिष्य होता. आणि हा काळूराम रोज, त्याला पूजेची इतकी आवड होती, सगळे देव जमवून त्यांना आंघोळ घालायची, गंध लावायचं, तासन तास त्या पूजेत घालवायचा. त्यावेळी नरेन म्हणजे पूर्वाश्रमीचे विवेकानंद हे अगदी नुकतेच रामकृष्णांकडे यायला लागले होते. कुठे रामकृष्णांच्या शब्दात सांगायचं झालं तर हळूहळू जमापुंजी साठायला लागली होती. हळूहळू तो प्रकाश, हळूहळू ते सामर्थ्य एकवटायला लागलं. आणि अशात मनात संकल्प आला, कुठपर्यंत आली आपली गाडी, यात्रा तपासून पाहावी, आपली पोच काय आली आहे, काय साधलंय आपण यांच्याकडे येऊन, हे तपासून पाहावं. म्हणून मनात संकल्प केला की रामकृष्ण जसं हात लावून, स्पर्श लावून भावांतरण करतात समोरच्याचं, तसं मला जमलं पाहिजे. आणि त्यांच्या मनात आला, हा काळूराम जो आहे तो तासन तास या पूजेत फुकट घालवतोय वेळ, ध्यान करावं, त्या निर्गुणाची उपासना करावी, कशाला हे मूर्तीपूजेचं थोताण. आणि संकल्प केला की याला या सगुणाचा कंटाळा यावा, निर्गुणाकडे वळावं. आणि स्पर्श केला. आणि चमत्कार असा, जो त्या देवांची पूजा मांडून बसला होता, सगळं ते फडताळातलं देव देवता यतन फडक्यात गुंडाळून घेतलं, डोक्यावर घेतलं आणि स्वारी निघाली तावा तावा. आणि हे मा कालीच्या गाभाऱ्यात बसलेल्या त्या आईच्या बालकाने ओळखलं आणि धावत ते गेले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. जे भावांतरण झालं होतं पुन्हा मूळ पदावर गाडी आणली आणि नरेनला बोलावून खडे बोल सुनावले. म्हणाले, जमा आत्ता झालं नाही, लगेच खर्च करायची बात सुरू झाली तुझी. अरे म्हणाले, जो भाव ज्याच्या मनी आहे तो माझ्या आईने दिलेला आहे. तुझा मार्ग ध्यानाचा आहे म्हणून त्याचा मार्ग ध्यानाचाच असला पाहिजे, हा आग्रहच मूर्खपणाचा आहे. त्याला अर्चनेच्या मार्गान लाभेल, तुला ध्यानाच्या मार्गान लाभेल. रुचीनाम वैचित्र्यात रुजुकुटिल नाना पथजुषाम नृणामेको गम्यस्त्वमसि पयसा मरणवैव. मार्ग वेगवेगळे आहेत. त्यामुळे पुन्हा अर्चन
हा एक त्याच्याकडे जायचा मार्ग आहे. त्यामुळे तो किती आवश्यक आहे तो टाळता येण्याजोगा नाही, हे लक्षात घ्या. त्या अर्चन भक्तीचं वर्णन करताना समर्थ सांगतायत, मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान पाचवी भक्ती. पाचवी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. मगाशी आपण पाहिलं ना, अर्चन म्हणजे समाजसेवा, अर्चन म्हणजे अमुक तमुक, भुकेल्याला जेवण देणे, शंकराच्या पिंडीवर दूध न घालता उपाशी मुलाला दूध पाजणे वगैरे वगैरे जे काही आधुनिक बरळ आलेले आहेत, त्याला स्पष्ट समर्थाने कुठेही संदिग्धता नाही. आजच्या भाषेत ॲम्बिग्विटीला वाव नाहीये. अर्चन म्हणजे देवतार्चन, देवतांचं अर्चन. आता देव काय येतो? मुळात आपल्या पूर्ण जगण्याला, आपल्या दैनिक असेल किंवा पूर्ण आयुष्याला असेल, समर्पणाचं वळण लागावं यासाठी पूजनाचं प्रयोजन आहे. आपल्याकडे समर्पण भावना अपवादान असते. बरोबर आहे मी का चुकतंय? आपण समर्पण किती करतो? आहे का आपल्याकडे समर्पण भावना? आपल्याकडे समर्पणाची नाही, आपल्याकडे केवळ संग्रहणाची भावना आहे. समर्पण आणि त्याच्या विरुद्ध आहे संग्रहण. संग्रहण म्हणजे घेणे. रुद्राध्याय यजुर्वेदातला आहे, त्याच्या भाषेत च मे च मे च मे, त्याला चमक म्हटलंय. मराठीमध्ये चम्या शब्द त्याच्यावरून आला की काय हे आता बघायला हवं. जो सारखा च मे करतो तो चम्या. हे हवं ते हवं ते हवं, हा काय आहे? संग्रहण आहे. सगळं मला हवंय, माझ्यासाठी आहे. या जगामध्ये जे काही चाललंय ते सगळं मला केंद्र ठेवून चाललंय. या जगाचं पॉइंट ऑफ अट्रॅक्शन, सेंटर ऑफ अट्रॅक्शन, ग्रॅव्हिटेशनल सेंटर कोण आहे? मी आहे असं वाटतंय. हे संग्रहण आहे. किंबहुना म्हणूनच आयुर्वेदात संग्रहणी असा एक रोग सांगितला. रोग आहे हा, ही वृत्ती असणं, सगळं मला, सगळं माझं, सगळं साठवून ठेवायचं, देण्याची वृत्तीच संपणं, हे संग्रहण आहे. माणसाची सहज प्रवृत्ती किंवा सहज प्रवृत्ती दोन वेगळे शब्द आहेत. मराठीमध्ये सहज आहे आणि संस्कृतमध्ये सहज आहे. फरक काय? सहज म्हणजे जन्माबरोबर आलेली, जन्मजात, आणि सहज म्हणजे विनासायास, आपसुक जे वळण आहे. तिथेही कुठेतरी निसर्ग आहे, तिथेही जन्मजात स्वभाव आहे, पण सहज जाता जाता आलो म्हणजे कोणत्याही प्रकारचा विनासायास असं ज्याला म्हटलं जातं त्याला सहज. तर त्या मानवाची सहज आणि सहज प्रवृत्ती ही संग्रहणाची आहे. सगळं त्याला मला 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 हवंय. मग हा जो आयुष्य मला मला करण्यात घालवतोय, त्याला जर खरं विधायक वळण द्यायचं असेल तर समर्पण शिकवायला हवं. त्याला जे सगळ्या विश्वाचा केंद्रबिंदू मी आहे, ही एक भोंगळ भावना झालेली आहे, ती पुसून या विश्वाचं केंद्र तू नाहीस, कोणी दुसरा आहे, हे दाखवण्याची गरज आहे. त्याच्यासाठी अर्चन आहे, त्याच्यासाठी पूजन आहे. बघा, आपण पूजा करतो म्हणजे काय करतो? जे आपल्याला हवं असं वाटतं ते आपण देवाला अर्पण करतो. बरोबर आहे? करतो? उत्तर येत नाहीये. म्हणजे दोनच गोष्टी असू शकतात. हो करतो असं नित्यतृप्ताचं लक्षण झालंय म्हणून मौन आलंय, किंवा करत नाही म्हणून कुठल्या तोंडाने आता करतो म्हणणार. असो, जे असेल ते आत्मपरीक्षणात पाहिलं जावं एवढीच इच्छा, त्यासाठी हा विचार.
तर अर्चन म्हणजे देवतार्चन, देवांचं अर्चन झालं पाहिजे. देव म्हणजे मी नव्हे, देव म्हणजे कोणी माणूस नव्हे, देव म्हणजे एक तुरीय अशी शक्ती आहे. मी, माझं आणि तुझं या तीन अस्तित्वांच्या पलीकडे जाऊन साक्षी चैतन्य जे आहे, जे तटस्थ आहे, जे सगळ्यापेक्षा अतीत आहे, ते चैतन्य म्हणजे दैवत आहे. म्हणजे थोडक्यात मी, माझं आणि तुझं याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न म्हणजे देवतार्चन आहे. मग या अर्चनाचं जे स्थूल मानाने प्रारूप आहे, ढोबळ रूप आहे, ते काय आहे? समर्थ ते वर्णन करताय. नाना आसने उपकरणे, वस्त्रे अलंकार भूषणे, मानस पूजा मूर्ती ध्याने, या नाव पाचवी भक्ती. वेगवेगळ्या उपचारांची संख्या म्हणजे अगदी पंचोपचारापासून चतुष्षष्टुपचार इथपर्यंत एवढे उपचार आहेत. हा म्हणजे आपल्याला गणपतीत चुकून कधी षोडशोपचार करायची वेळ आली तरी अनेकांना उटेरिटे लागतात की अरे बापरे काय आज झालं, कंबर दुखतीये, किती वेळ बसवतायत गुरुजी सारखे. मग घड्याळाकडे बघ, गुरुजींकडे अजून किती वेळ. सत्यनारायण घालायचा वर्षातून एकदा घालतात, पण गुरुजींना आले आले इन्स्ट्रक्शन काय असतं? गुरुजी अर्धा तासाचा वेळ आहे, वर्षातनं एकदा सत्याची आठवण करायची संधी आहे, ती पण कशी लवकर आटपून टाकता येईल. आमच्या आयुष्यात ते सत्य काय आणि नारायण काय लवकरात लवकर कसा टळेल याचा प्रयत्न केला जातो. षोडशोपचार पूजा नीट साग्र संगीत करायची झाली तर किमान 2 तास लागतात. किमान. आज होते का? याचा अर्थ उगीच चेंगटपणा करून 2 तास काढायचा असा अर्थ नाही. नाहीतर काय आटपलंच नाही जे करायचं होतं. म्हणजे तिकडे गुरुजींनी सांगितलं नैवेद्य आणा की ओ नाही रवा भाजायला घेतलाय असेही म्हणणारी मंडळी असतात. त्यातलं प्रकरण नव्हे. सगळी सामग्री यथास्थित जमवून जसं सांगतील तसं करायचं असेल, सगळे मंत्र नीट उच्चारून ती पूजा करायची असेल तर किमान 2 तास लागतात. आणि जे हे केलं जातं गुरुजी आठपा, तिथे ती पूजा नसते, ती एक तडजोड असते. आई वडिलांनी मानेवर जीव ठेवलेला असतो की ते वर्षाच्या वर्षाला सत्यनारायण घातला गेला पाहिजे. म्हणजे काय? वर्ष असत्य आचरणात जातं, ते कुठेतरी तो ब्लॅक मनी व्हाईट करून घेणं. तसं वर्षभर केलं ते किमान एक सत्यनारायण घातला श्रावणात की ते पुसलं जाईल, या भावनेतून तुम्ही एक ओढून ताणून उपचार करताय. षोडशोपचारांचं हे झालं. मात्र ज्यांना वेळ खरंच नाहीये, ज्यांना अडचणी आहेत, ज्यांच्याकडे उपलब्धी नाहीये, त्यांच्यासाठी शास्त्राने मार्ग बंद केलेले नाहीत. शास्त्र प्रत्येकासाठी आहे. शास्त्र कधी असं म्हणत नाही हे जमत असेल तरच तुम्ही भक्त व्हा, तरच तुम्ही अर्चन करा. नाही तेवढी सामग्री, नाही एवढी ऐपत, 5 उपचार करा. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, संपलं. तुमचे जे 5 विषय आहेत ना, प्रत्येकाच्या ठाई ही पंचज्ञानेंद्रिय आहेत. त्या पंचज्ञानेंद्रियांची प्रातिनिधिक पूजा म्हणजे हे पंचोपचार आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, त्याचं पर्यवसान गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य याच्यामध्ये झालंय. पंचोपचार झाले. म्हणजे काय? जे तुमच्याकडे सहज उपलब्ध आहे ते अर्पण करा. मग काहींना थोडक्यात आटपणं आवडत नाही, त्यांच्यासाठी विस्तार सांगितला. मग दशोपचार पूजा आली, द्वादशोपचार पूजा आली, षोडशोपचार पूजा झाली. मग त्याच्या पुढची अष्टादशोपचार आली, त्याच्या पुढची 32 द्वात्रिंशद उपचार अशी पूजा आली. आणि सगळ्यात मोठी संख्या 64 उपचार तंत्रामध्ये सांगितलेली आहे. भगवतपाद आद्य शंकराचार्यांचं देवी चतुष्षष्टुपचार पूजा स्तोत्र म्हणून रचना आहे. 64 श्लोक आहेत आणि एकेका श्लोकामध्ये एक एक उपचार कसा अर्पण करतोय ते सांगितलंय. म्हणजे ज्याला त्याच्यात रुची आहे, ज्याला त्याच्यात गोडी आहे, त्याच्यासाठी अगदी पुरेपूर युटिलायझेशन
करून घेता येईल असेही उपचार आहेत. आणि ज्याला खरंच शक्य नाहीये त्याच्यासाठी कर्म विस्तरात कर्म संक्षेपः प्रशस्यते. कर्माचा फापट पसारा वाढवण्यापेक्षा नेमकं करा, मोजकं करा, पण ते नेमाने करा. या दृष्टीने पंचोपचार सांगितले गेले. तर अशा या पूजांचे सगळे प्रकार आहेत. ओ अगदी काही नाही झालं तर एकोपचार पूजा पण सांगितली. आम्ही श्लोक ऐकला असेल, उपवास प्रियो विष्णु अभिषेक प्रियो हरः कुंकुमार्चा प्रिया देवी गणेशो मोदक प्रियः. कोणाला कुठला एकच उपचार अर्पण करायला वेळ आहे, मग कोणाला काय करावं? उपवास केला, विष्णूंची भक्ती झाली, पूजा झाली. अभिषेक केला, भगवान शिवांची पूजा झाली, अभिषेक मात्र पूजा. कुंकुमार्चन केलं, देवीची पूजा झाली, बाकी उपचार नाही शक्य झाले तरी चालेल. मोदकांचा नैवेद्य दाखवला, गणपती बाप्पा प्रसन्न. सूर्यनारायणाची पूजा करायची असेल, नमस्कार घातला, नमस्कार प्रियो भानु, सूर्य नमस्कार त्याच्यातून आले. तर एक ज्यांना शक्य नाहीये एक उपचार अर्पण करा, पण करा. त्याला म्हण आहे संस्कृत मध्ये, स्थितस्य गतिः चिंतनीया, आणि इंग्लिश मध्ये समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीतरी करा. कशासाठी करा? आपल्या आयुष्याला समर्पणाचं वळण लागावं यासाठी करा. दिवसाकाठी 5 मिनिटं तरी अशी जावीत की हे माझ्यासाठी नाहीये, हे त्याच्यासाठी आहे, हे कळावं यासाठी अर्चन करायचंय. याच्यासाठी ती 5वी भक्ती सांगितली. मग काय करायचं? देव ब्राह्मण अग्निपूजन, साधू संत अतीत पूजन. अतीत हा अतिथ, अतिथी या शब्दाचा अपभ्रंश आहे. यती महानुभाव गायत्री पूजन या नाव 5वी भक्ती. पालुपत चाललंय, या नाव 5वी भक्ती. ही 5वी भक्ती अर्चन म्हणजे काय? कोणाकोणाच्या पूजा सांगितल्या आहेत? मुख्य पूजा देवताची, ती जी आपली आराध्य इष्ट देवता असेल तिची पूजा, पण त्या देवतेच्या विभूती म्हणून मग जे कोण देव ब्राह्मण अग्नी अतिथी संत साधू यती महानुभाव येतील त्यांची पूजा. धातू पाषाण मृत्तिका पूजन, चित्रलेप सत्पात्र पूजन, आपले गृहीचे देवतार्चन या नाव 5वी भक्ती. आता यामध्ये ज्या प्रतिमा असतात त्यांचे सगळे प्रकार एका ओवीत समर्थाने सांगून टाकले. काय काय किती प्रकारच्या प्रतिमा असतात? धातू, सोन्याची, तांब्याची, रुपयाची, अगदी काही नाही तर स्टीलची मूर्ती असते. हल्ली तर त्या काय जर्मन सिल्वरच्या पण निघाल्यात, काय काय तऱ्हा. धातू प्रतिमा. दुसरी प्रतिमा आहे पाषाण प्रतिमा. मंदिरामध्ये ज्याला स्थिर बेर असं म्हणतात. वैष्णव तंत्रामध्ये या मूर्तींचे पण 5 भेद सांगितले. त्याला पंचबेरम असं म्हणतात. बेर म्हणजे मूर्ती. ज्या मोठ्या तीर्थक्षेत्री आपण देवालयामध्ये दर्शनाला जातो तिथे ही 5 मूर्ती, 5 बेर कल्पना सांगितलेली आहे. म्हणजे काय? जी कायमस्वरूपी मंदिरात गाभाऱ्यात स्थानापन्न असते, जी हलवली जात नाही, तिला ध्रुव बेर किंवा स्थिरार्चा असं म्हणतात. कायमस्वरूपी स्थापन केलेली ध्रुव बेर. दुसरी, रोज त्या मूर्तीला बघा, म्हणजे शास्त्रकार किती दूरदृष्टी ठेवतात हे या पंचबेराच्या कल्पनेवरून दिसेल. रोज जर त्या मुख्य ध्रुव बेराला आंघोळ घातली तर मूर्ती झिजेल लवकर. पंचामृत घालणार, गरम पाणी ओतणार, अत्तर चोपडणार, ह्या उपचारांनी त्या मूर्तीचा अपक्षय होऊ शकतो. म्हणून स्नपनबेर हे दुसरं सांगितलं, ज्याच्यावर अभिषेक करायचा आहे, ज्याला वेगवेगळे पंचामृत लाव, हे लाव, ते लाव करायचं आहे, त्यांच्यासाठी स्नपनबेर दुसरा आहे, स्नानासाठीच वापरली जाणारी मूर्ती. तिसरा प्रतिमा भेद हा उत्सव बेर. म्हणजे उत्सवामध्ये रामनवमी आली, कृष्ण जन्म आला, जे पाळण्यात घातले जातात
किंवा जे मिरवले जातात, जे पुढे मांडले जातात, ते उत्सव बेर, उत्सव मूर्ती असा शब्द आपल्या मराठीत आहे. त्याचा अर्थ आपण वेगळा घेतलाय, पण उत्सवापुरती आणलेली मूर्ती. चौथी आहे ती भोगबेर, म्हणजे जिला अन्नभोग चढवला जातो, नैवेद्य चढवला जातो, अर्पण केला जातो. जर आज तुम्ही श्रीरंगपट्टणम हे जे भारतातलं सगळ्यात मोठं वैष्णव क्षेत्र आहे तिथे गेलात, किंवा प्रसिद्ध तिरुपती बालाजीला गेला, तिथे या 5ही मूर्ती दिसतील. आणि शेवटची आहे ती शयनबेरम, म्हणजे रात्री शेजारती झाल्यावर जी झोपवली जाते ती. अशा 5 मूर्ती प्रत्येक मंदिरात असाव्यात अशी कल्पना आहे. मग काही मूर्ती या पाषाणाच्या असतात, काही मूर्ती या धातूच्या असतात. धातू पाषाण मृत्तिका पूजन. श्रावण आला, श्रावणामध्ये गणपती बाप्पाचं पूजन सांगितलेलं आहे. आपण जे करतो भाद्रपदामध्ये पार्थिव गणेश पूजन, ते मासव्रत सांगितलेलं आहे. श्रावण शुद्ध चतुर्थी पासून भाद्रपद शुद्ध चतुर्थी पर्यंत रोज सकाळी स्नान करून मृत्तिकेचा पार्थिव, पृथ्वी पासून, पृथ्वी तत्वापासून तयार केलेला म्हणून पार्थिव, ती गजाननाची प्रतिमा किती मोठी, आपल्या तळव्यावर मावेल इतकी, मांडव भरेल इतकी मोठी नाही, ती करावी. तिला यथाशक्ती उपचार अर्पित करावेत आणि लगेच तिचं विसर्जन करावं, असं मास मितव्रत सांगितलंय. आणि त्याचा आजचा भाग हौसेचा म्हणून भाद्रपदातला 5 किंवा 10 दिवसाचा गणेशोत्सव आहे. मूळ श्रावण ते भाद्रपद असा असणारा पुराणातला उत्सव. किंवा श्रावणी सोमवारी किंवा 16 सोमवारच्या व्रताला पार्थिव शिवलिंगाची पूजा सांगितलेली आहे, मृत्तिका पूजन. म्हणजे काय, मातीची पूजा नाहीये. तुकोबांचा अभंग प्रसिद्ध आहे, केला मातीचा पशुपती, केली पूजा शिवासी पावे, माती राहे माती ठाये. मातीचा पशुपती, मातीचं शिवलिंग केलं, त्याची पूजा मांडली. पूजा मातीत मिळत नाही, पूजा जाते शिवाकडे, माती राहते मातीत. तिथे केली काशाची जगदंबा, काशाची, कास्य धातूची देवीची प्रतिमा घडवली. परी कासे नोहे अंबा, म्हणजे ते कास्य ती अंबा नाहीये, अंबा त्याच्या पलीकडे आहे. तुम्ही करता पूजा ती काशाची करत नाही, ती त्या आंबेची करता. अशा सगळ्या त्या प्रतिमांचं वर्णन तुकोबा करतायत. तर अशा वेगवेगळ्या प्रतिमांचं जे जमेल, तुमच्याकडे जी सामग्री उपलब्ध असेल त्याची पूजा करा. पुढचं वर्णन चित्रलेप सत्पात्र पूजन. चित्र लेख्य लेप्य अशा प्रतिमा आहेत. चित्र म्हणजे आज आपण जे फोटो पुसतो ते. लेप म्हणजे पूर्वी ही पद्धत होती, जर देवक ठेवताना पाहिलं असेल, आज आता फ्लॅट संस्कृतीमध्ये सगळं कालबाह्य झालं. पूर्वी मातीच्या कुडाच्या भिंती असायच्या आणि त्याच्यावर जिथे देवक मांडायचंय तिथे चुन्याने, आधी कावेने तो भाग सारवला जायचा, चुन्याने एक चौक टाकली जायची आणि त्याच्यात ते देवक कोरलं जायचं, काढलं जायचं चुन्याने. हो. दुसरं, इथे तुम्हाला चैत्रांगण आज नाहीये काढलेलं दिसेल. चैत्रांगण ही कल्पना कुठनं आली? ही लेप्य प्रतिमा पूजनाचा एक अवशेष आहे. त्या चैत्रांगणामध्ये त्या 2 गौरी, ज्येष्ठा कनिष्ठा किंवा गंगा गौरी या मांडायच्या आणि त्यांच्या भोवती त्यांचा लीला संसार हा सगळा मांडायचा. त्याची पूजा आहे. लेप्य, लेख्य. आदित्य राणूबाईची पूजा सांगितलेली आहे श्रावणात, म्हणजे विड्याच्या पानावर रक्तचंदनाने सूर्य काढायचा. गुजरातमध्ये रत्नादेवी म्हणून सूर्याची पत्नी मानली, तिची पूजा आहे. त्या रत्नादेवीचा अपभ्रंश राणूबाई आहे. ही पूजा लेख्य लेप्य पूजा आहे, चित्राची पूजा आहे. याची पूजा म्हणजे तुम्ही त्या चित्राचं, रंगाचं पूजन करत नाही, त्या आकारा रंगा मागे जी देवता आहे त्याचं ते पूजन आहे. त्यामुळे हे सगळं करायचंच आहे. समर्थ कुठेही ते कमी लेखत नाहीत.
समर्थांचा सिद्धांतच आहे, सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे नेतारे. आपुले गृहीचे देवतार्चन या नावी पाचवी भक्ती. हे फार महत्वाचं आहे. ज्ञानोबा माऊलींनी 13व्या अध्यायात व्यभिचारी भक्तीचं वर्णन करताना सांगितलंय. ओव्या भरपूर आहेत, त्या मी आशय सांगतो आणि पुढे जातो. नाही तर कालपासून का नेमकं आहे कशावर तुमचं प्रवचन. दासबोध बोलता बोलता ज्ञानेश्वरीवर उडी मारतात, ज्ञानेश्वरी बोलता बोलता भागवतात शिरता, काय समजायचं काय. त्यामुळे ओव्यांचा मोह टाळतो, आशय सांगून पुढे जातो. भावेना व्यभिचारिण्या असं जे मूळ भगवद्गीतेतलं वचन आहे त्याचा अनुवाद करताना माऊली सांगतायत, ऐसा अखंड भजन करी. आली ओवी, थांबा. काय झालं, गावची आहे व म्हणजे ग्राम सौभाग्यवती असा जुन्या मराठीत शब्द होता. म्हणजे वारांगना, वेश्या. अखंड सौभाग्यवती असं तिलाच फक्त म्हटलं जायचं. पूर्वी लग्नामध्ये असा विधी असायचा, वारांगना बोलावली जायची आणि तिच्या हाताने कुंकुमरेखन केलं जायचं. म्हणजे काय, तिच्या हाताच्या स्पर्शाने हिचं सौभाग्य अढळ राहावं असा आशय. तर जशी ही गावची आहे व गावची सौभाग्यवती ही अखंड दारोदार फिरत राहते आणि अखंड सौभाग्यवती म्हणते, तसं या व्यभिचारी भक्ताचं भजन पूजन असतं. वर्णन करतायत माऊली, आली चतुर्थी, चालला गणपती. गणपती चतुर्थी आहे ना. पंचमी आली, नागाचं पूजन. सोमवार आला, बेले लिंगासी धावे, चालला शंकरा. आली अवस, मांडलं श्राद्ध. मग पितरांचाची होय, पितरांचा होऊन जातो. जेवढा एकादशीचा आम्हा ठावं, म्हणजे एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा, कृष्ण सांगतायत ना, जेवढा भाव एकादशीच्या दिवशी विष्णूला तेवढाच भाव पंचमीच्या दिवशी नागाला. म्हणजे अगदी ग्रामीण भाषेतली म्हण आहे, सब घोडे 12%. संस्कृत मध्ये आहे श्वानम युवानम मघवानम आह. सगळ्यांना एका मापात तोलायचं. कशासाठी, माझी इच्छा तृप्त व्हावी यासाठी. आज हा देव केला, उद्या तो देव केला, आणि एवढं सगळं करताना घरच्या देवांची पूजा राहूनच गेली. घरचे देव हे मूळ आहेत, कुलस्वामी कुलस्वामिनी ह्या मूळ आहेत. त्यांची पूजा सोडायची नाही, गावभरची देवळं घेत फिरायचं, चालायचं नाही. हे समर्थ तिथे नोंदवतायत. प्रकर्षाने ते म्हणतायत की आपुले गृहीचे देवतार्चन, आधी ते आणि मग गाव या नाव पाचवी भक्ती. शिळा सप्तांकित नवांकित, शालिग्राम शकले चक्रांकित, लिंगे सूर्यकांत सोमकांत, बाण तांदळे नरमध्ये. आता गृहीची, गृहार्चा, घरचे देव म्हणजे काय, त्याच्यात काय काय असतं. पूर्वीचा काळ आहे. आज आम्ही एवढासा देवारा, त्या देवाऱ्यामध्ये आमची नव्हे सासऱ्यांनी दिलेली अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण ठेवला, आमचे देव संपले. घराघरातून देव आपला झालाय विषय, पुन्हा पुन्हा त्याच्यावर यायला नको, बोलायचं नाही आपण. किती प्रकारचे देव असायचे, नुसतं हे वाचलत ना देवांची समृद्धी कळेल. देवांची म्हणजे देवतायतनाची समृद्धी. शिळा प्रस्तर, शिळा म्हणजे निसर्गतः मिळणाऱ्या वेगवेगळ्या शिळा, त्याचे प्रकार. सप्तांकित नवांकित म्हणजे ज्याच्यावर, ज्या शिळांवर 7 किंवा 9 चक्र अंकित आहेत, त्याला चक्रांक असा शब्द आहे. द्वारकेला आजही गेला तर द्वारकेचा ती जी गोमती नदी आहे तिच्या मुखाशी, जिथे समुद्राला मिळते, तिथे अशा शिळा छोट्या छोट्या मिळतात, त्याच्यावर चक्र कोरलेली असतात निसर्गतः, त्याला चक्रांक असं म्हणतात. ते श्रीकृष्णाचं किंवा विष्णूंचं प्रतीक मानलेलं आहे. तर ज्या शिळेवर 7 चक्र आहेत ते सप्तांकित, 9 आहेत ती नवांकित, 9 चक्रांकित, सप्तचक्रांकित अशा त्या शिळा. आणि त्यांची फळं आहेत, इतक्या चक्रांची अंकित शिळा पुजली की हे फळ ते फळ. आता स्वाभाविक आहे, अनेकांच्या मनात हो आम्हाला सांगा जरा ते
ते बरं असतं, आमच्या घरी ही अडचण आहे, पैसे जास्त यायला हवेत, त्याच्यासाठी आपला हा अट्टहास नाहीये. जो जिज्ञासू आहे त्याने स्वयं अध्ययन करून पाहावं. पण काय आहे, किती प्रकारचे देव पूजले जात होते याचं एक डॉक्युमेंटेशन आहे. आज हे सगळं कालबाह्य झालंय म्हणून आपल्याला अभ्यासाला ते मिळतंय. सप्तांकित नवांकित शालिग्राम, शालिग्राम गंडकी जी नदी आहे, त्या गंडकी नदीमध्ये बिहार आणि नेपाळ यांच्या बॉर्डरवरून ती वाहते. गंगेची एक उपनदी आहे. तिच्या काही विशिष्ट कुंडामध्ये, दामोदर कुंड आहे, नारायण कुंड आहे, या कुंडामध्ये कोसी किंवा कृष्ण गंडकी हे कुंड आहे, तिथे ते शाळीग्राम मिळतात. हे शाळीग्राम प्रत्यक्ष नारायणाचं पूर्ण रूप मानलेले आहेत, स्वयंभू प्रतीक आहेत. कथा अशी आहे, जेव्हा वृंदेचं सत्व नारायणाने हरण केलं, जालंधराला नाश व्हावा, शिवांच्या हातून त्याचा मृत्यू होता, पण शिवाना या वृंदेच्या पातिव्रत्यामुळे त्याला मारता येत नव्हतं. आणि इकडे हा जालंधर शिवांचं रूप घेऊन जगन्माता पार्वतीला मोहण्यासाठी प्रयत्न करत होता. तेव्हा आपल्या बहिणीचं कैवार घेऊन नारायणाने जालंधराचं रूप घेतलं आणि वृंदेचं सतीत्व नष्ट केलं. त्यामुळे त्या वृंदेने शाप दिला, तुझं हृदय पाषाणाचं आहे, त्या पाषाण हृदयासारखाच तू देखील पाषाण हो. म्हणून शाळीग्राम पर्वतामध्ये परिवर्तित झाले. आणि नंतर तिला आठवलं, आपण त्या गोलोकामधल्याच त्याच्या सहचरी होतो, तिथे राधेने शाप दिला म्हणून आपली ही गती झाली होती आणि आपला उद्धारच यातून घडला. त्यामुळे ती म्हणाली, आजपासून मीही देह टाकीन आणि कायम तुझ्याशी रमेन. कोण? ती वृंदा झाली तुलसी. आणि शाळीग्रामाची पूजा आजही तुळशीच्या पत्राशिवाय पूर्ण होते. ते शाळीग्राम. मग त्याची शकल असतात, काही वेळेला पूर्ण अख्खा शाळीग्राम असतो, काही वेळेला शकल असतं. नाथांनी भागवतामध्ये सांगितलंय, त्याचा तुकडा जरी शाळीग्रामाचा मिळाला तरी तो विष्णू स्वरूप मानून पूजा करावी. आता शाळीग्राम हाचा काही विषय नाहीये, आपण पुढे वळू. चक्रांकित, चक्रांकित त्या शाळीग्रामावर पुन्हा एक कथा. शनिदेव नारायणांच्या राशीला येतो म्हणाले. नारायण म्हणाले ठीक आहे, आणि ते पर्वत रूपामध्ये परिणत झाले, तो शाळीग्राम पर्वत. शनिदेव म्हणाले काही करून यांना नडायचं, यांना त्रास द्यायचा, पीडा द्यायची. त्यांनी वज्र कीटाचं रूप घेतलं आणि तो पर्वत पोखरायला सुरुवात केली. त्या वज्रमुख वज्र कीटाने तो पूर्ण पर्वत पोखरला आणि त्याने आपल्या तीक्ष्ण दाढांनी जिथे जिथे पोखरलं तिथे तिथे त्या शिळांवर चक्राची चिन्ह उमटली. त्यामुळे तो अस्सल शाळीग्राम असतो, त्याच्यातही तुम्हाला ती चक्र कोरलेली दिसतात, त्याला चक्रांकित. लिंगे नर्मदे काठी गेला, जितने कंकर उतने शंकर. डोहामध्ये बुडी घातलीत की नर्मदा लिंग, त्याला नर्मदेश्वर किंवा बाणलिंग म्हणतात. लिंगे सूर्यकांत सोमकांत. स्फटिक शिळा ज्या असतात त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक सनस्टोन आणि दुसरा मूनस्टोन. तुम्हाला वाटेल काय पूजा राहिली भलतीकडे, हे बाकीचंच दगड धोंडे गोटे इकडेच सुरू झालं. पूजेचे प्रकार, पूजेतल्या मूर्तींचे प्रतिमांचे प्रकार, एवढाच आपला विषय आहे. चंद्राची किरण ज्याच्यावर पडली की त्याला पाझर फुटतो, तो सोमकांत चंद्रकांत. आणि सूर्याची किरण ज्याच्यावर पडली, ज्याच्यातून पुढे गेली की वाळकं लाकूड सुद्धा पेट घेतं, तो सूर्यकांत. स्फटिक शळातले प्रकार आहेत. हे चंद्र सूर्याची प्रतीक म्हणून देवात पूजले जातात. बाण बाणलिंग. तांदळे म्हणजे शिळेच्या रूपामध्ये ज्या देवता पूजल्या जातात त्याला तांदळा. माहूरला गेलात तर ज्या शिळा प्रस्तराच्या रूपात ती राममाता रेणुका पूजली जाते तो तांदळा म्हणतात त्याला. ते तांदळे. नरबदे नर्मदा गणेश. भैरव भगवती मल्लारी. मुंजा नृसिंह बनशंकरी. नाग नाणी नानापरी पंचायतन पूजा. आद्य शंकराचार्यांनी जे वेगवेगळे संप्रदाय होते त्याच्यामध्ये भांडणं सुरू झाली. शैव आले की वैष्णवांना नावं ठेवणार, वैष्णव आले की शैवांना नावं ठेवणार. एकादशी आली
की शैव पुरणपोळी करणार, महाशिवरात्र आली की वैष्णव पुरणपोळी खाणार, अशी मारामारी यांच्यामध्ये सुरू होती. हा सांप्रदायिक विद्वेष दूर करून या वैदिक हिंदू धर्माला एकछत्राखाली आणणं, एकमत्य स्थापन करणं, यासाठी आद्य शंकराचार्यांनी या सगळ्या संप्रदायाच्या ज्या मुख्य देवता होत्या त्या एकत्र आणल्या आणि प्रत्येक वैदिक सनातन हिंदू धर्माच्या अनुयायाने या पाचही देवतांची पूजा पंचब्रह्माच्या रूपात करावी हा दंडक घालून दिला. गणपती, सूर्य, देवी, शिव आणि विष्णू हे ते पंच आहेत. ज्याचं जे इष्टदैवत असेल त्याला मुख्य मध्यभागी ठेवायचं आणि बाकी त्याच्या विभूती आहेत असं मानून कोणत्याही प्रकारचा त्यांचा अवमान न करता मूळ देवा इतक्याच भक्तीने भावाने त्यांचीही पूजा करायची. ही पंचायतन पूजा आहे. पंचायतन पूजा. गणेश, शारदा, विठ्ठल मूर्ती, रंगनाथ, जगन्नाथ तांडव मूर्ती, श्रीरंग, हनुमंत, गरुड मूर्ती देवतार्चनी पूजाव्या. किती पूजा करावी तेवढी थोडी, दिसेल ती या मूर्तीची पूजा. मत्स्य कूर्म वराह मूर्ती, नृसिंह वामन भार्गव मूर्ती, रामकृष्ण हयग्रीव मूर्ती देवतार्चनी पूजाव्या. आता पुढे येत आहेत ती नारायणाची 24 नावं. आचमन किंवा पूजा करत असतानाही आरंभी उच्चारली जातात. केशवाय नमः, माधवाय नमः, नारायणाय नमः, अशी ती 24 नावं घेत घेत श्रीकृष्णाय नमः पर्यंत येतं. आचमन पूर्ण होतं. मात्र याच्यामध्ये एक फार मोठा संकेत आहे. गणितामध्ये ज्याला परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणतात, गणितातला कोणी माहितगार असेल तर तो अधिक प्रकाश टाकील या विषयावर. 4 गोष्टी आहेत आणि 4 गोष्टींची ठिकाणं बदलली. भगवान विष्णू चतुर्भुज मानलेले आहेत. शंख, चक्र, गदा आणि पद्म हे 4 हातात 4 आहेत. कोणत्या हातात काय आयुध आहे याचा क्रम आणि स्थान बदललं की त्या मूर्तीचं नाव बदललं. डाव्या खालच्या हातामध्ये गदा आहे, डाव्या वरच्या हातामध्ये चक्र आहे, उजव्या वरच्या हातामध्ये शंख आहे, उजव्या खालच्या हातामध्ये पद्म आहे. किती केशव मूर्ती झाली. याच्या उलटी माधव मूर्ती आहे. असा प्रत्येक मूर्तीचा वर्णन भाग हा येतो. तर त्या सगळ्या 24च्या 24 ज्याला चतुर्विंशती व्यूह मूर्ती असं शास्त्रात म्हटलेलं आहे, त्यांच्या पूजा कराव्यात. अश्वत्थ नारायण, सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण, त्रिमल्ल नारायण, श्री हरिनारायण, आदिनारायण, शेषशाही परमात्मा. नारायणाची वेगवेगळी रूपं, 9 नारायण सांगितले. नवनाथ भक्तिसारामध्ये आलेले नारायण, नवनारायण वेगळे, कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, करभाजन ते वेगळे. हे इथे नारायण म्हटल्यावर त्या नारायणाची खुद्द वेगवेगळी रूपं. मग त्याच्यामध्ये आदिनारायण आहे, शेषशाही नारायण आहे, त्रिमल्ल नारायण आहे. त्रिमल्ल नारायण म्हणजे तिरुमल नारायण, दक्षिणेत जो पूजला जातो त्याला पेरुमाल किंवा तिरुमाल म्हणतात. त्याचा प्राचीन मराठीतला अपभ्रंश त्रिमल्ल, तिरुमल्ल. मल या शब्दाचा अर्थ सावळा, तमिळ मधला शब्द आहे. तिरु हा शब्द आपण जसा श्री वापरतो, श्री श्यामल नारायण म्हणजे तो तिरुमाल नारायण. त्या तिरुमालचा झाला त्रिमल्ल नारायण. तर अशी जी जी तुमच्या इष्ट आराध्य देवतेची रूपं असतील ती सर्व पूजावी. आपण पाहिलं, जेवढं पाहावं तेवढं थोडं संक्षेपान धावता आढावा घेतोय. आता एवढं सगळं झालं, पुढे याही वेगळे कुळधर्म सोडू नये अनुक्रम, उत्तम अथवा मध्यम करीत जावे. कुळधर्म करायचे. जाख माता मायराणी, बाळा बगुळा मानविणी, पूजा मांगिणी जोगिणी कुळधर्मे करावी. कुळधर्मात असेल तर अशा ज्यांना क्षुद्र देवता म्हणून ओळखलं जातं अशाही देवतांची पूजा करावी. समर्थांचं एक पद आहे, अशा ज्या सगळ्या मायाराणी, मांगिणी, जखिणी, डाकिनी, शंखिनी, चक्रिणी अशा ज्या सगळ्या देवता आहेत त्या सगळ्यांना माझा नमस्कार असो आणि त्या बदल्यात काय करा, मला राघव दाखवा. मला तो जो आत्माराम आहे त्याची भेट घडवा. रूप कोणतंही असो, ध्यान कोणतंही असो, शेवटी मला कुठे पोहोचायचंय हे भान असलं की त्या कर्मकांडात तुम्ही अडकत नाही.
पंचामृते गंधाक्षते पुष्पे परिमळद्रव्ये बहुते धूप दीप असंख्याते निरांजने कर्पुराची नाना खाद्य नैवेद्य सुंदर नाना फळे तांबूल प्रकार दक्षिणा नाना अलंकार दिव्यांबरे वनमाळा शिबिका छत्रे सुखासने माही मेघडंबरे सूर्यपाने दिंड्या पताका निशाणे टाळ घोळ मृदंग. काय काय अर्पण करायचंय यादी सांगतायत समर्थ. शिवमानस पूजा आचार्यांचं स्तोत्र आहे. छत्रम चामर योर युगम व्यजनकम चादर्शकम निर्मलम. सगळी जंत्री तीच आहे. काय काय अर्पण करायचंय साधं सूत्र लक्षात ठेवायचं. यथा देहे तथा देवे. जे जे आपल्याला आवडतंय, जे जे उपचार आपल्याला हवे हवेसे वाटतायत ते ते देवाला अर्पण करायचे. ओ भरपूर सिद्धांत झाले, जरा दृष्टांत येऊ दे, तोंडी लावणं येऊ दे. कळायचं कसं? त्याच्यासाठी कथा. आपण वेगवेगळे उपचार देवाला अर्पण करणं आणि त्याचं फळ प्राप्त होणं अशा कथा उदंड ऐकल्या असतील. मात्र एक आगळी वेगळी लोककथा आहे. एक अतिशय गरीबा घरचा मुलगा, आणि त्याला त्याच्या मनाने उचल खाल्ली की भाद्रपदात आपण गणपती बाप्पा आणायचा, आपल्या घरी पूजायचा. इच्छा फार. आई बाबांकडे लकडा लावला, बाबा गणपती आणूया, बाबा गणपती आणूया. अरे म्हणाले, गणपती आणणं इतकं सोपं आहे का? त्याची पूजा करायला लागते, त्याला मोदक दाखवायला लागतात, इतकं असं तसं. म्हणाला, आपण एवढं आपल्याला जमेल तेवढं करू, तसं करू. झालं. बरं म्हणाले, आई वडिलांनाही त्याचं मन मोडवे ना. मातीचा यथा तथा जमेल तसा गणपती केला, बसवला. आता म्हणाले, पूजा करायची कशाने? काय आहे सामग्री? ओ तो भगवंत आहे ना, त्याला काय राजोपचारात तुमच्या रस आहे का? हो, त्रिभुवनाचं ऐश्वर्य ज्याच्या पायाच्या नखावरून ओवाळून टाकावं, त्या ऐश्वर्यापेक्षाही ज्याचं महेश्वर्य आहे. प्रत्यक्ष पुरुष सूक्तामध्ये सांगितलंय, पादोस्य विश्वाभूतानी. सगळं विश्व गुंडाळून ठेवलं तरी त्याच्या 1/4 होणार नाही. एतावानस्य महिमा अतो जायांश पुरुष. याच्यापेक्षा तो परमात्मा परमपुरुष हा 1/4 पण नाहीये सगळा भाग. आणि या ऐश्वर्याच्या जोरावर आम्ही त्याची पूजा करतो. बघा, आमच्याकडे चंदनाचा देव्हारा आहे, सोन्याचे देव आहेत, चांदीची उपकरणी आहेत. कसला अहंकार आपण करतो. या बिचाऱ्या भोळ्या भाविकाकडे काही नव्हतं. आपण गोप बाळाची कथा शिवलीलामृतात ऐकली असेल. त्या राजाची, सुदक्षिण राजाची पूजा पाहिली, आपणही करावी. दगडाचा देव केला, दगडाचे उपचार केले. तशीच काहीशी गत याही बाळाची होती. करायला अर्पायला काही नाही, मातीचेच सगळे उपचार केले. मातीचा गणपती. आम्ही गुळाचा गणपती, गुळाचा नैवेद्य करतो. ज्यांना म्हण माहिती असेल त्यांना आशय कळला असेल. या बिचाऱ्या बाळाने काही नाही म्हणून मातीचा गणपती केला आणि मातीचे उपचार अर्पण करायला लागला. फुलं मातीची, नैवेद्य मातीचा, मोदक मातीचे, अर्घ्य पाद्य सगळं माती 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 सगळं झालं, अर्पण केलं. जे काही त्याला येत होतं त्याच्या त्याच्या कल्पनेनुसार त्याने सगळे पार्थिव उपचार अर्पण केले. लक्षात घ्या, स्वतः भगवंतानी ग्वाही दिलेली आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तस्याहम भक्त्युपहृतम अश्नामि प्रयतात्मनः. 9व्या अध्यायात सांगितलंय. आपण परवा उभी ही पाहिली होती याच्यावरची माऊलींची. ये र पत्र पुष्प फळ ये भजावया मिष केवळ. ही सगळी फक्त मिष आहेत, ही माध्यम आहेत. तुमचा भाव पोचणं महत्वाचं आहे. आमचा भाव नसतो, मात्र बाकीचा डबल भाव करून, म्हणजे व्यवहारातला भाव करून आम्ही उपचार अर्पण करतो. म्हणूनच किंबहुना 12च्या भावात जातो. इथे भाव प्रबळ होता आणि पुढे त्याला जी शंका आली, आपल्या कधी मनातही शंका येणार नाही.
वडिलांना विचारलं, बाबा म्हणाला मी 21 मोदक करून घातले हो बाप्पाला. कसले केले होते मोदक? मातीचे. पण नैवेद्य दाखवला. बघा, ऐकायला गंमत वाटेल, काहींना किळस वाटेल, कथा आहेत, कथेपुरती ठेवा. म्हणाला 21 मोदक खाल्ल्यावर बाप्पाला शौचाला लागलं तर? किती भोळा भाव आहे, लक्षातही येणार नाही. येथ हळुवारपण चित्ता असायला लागेल. माऊली म्हणतायत हळुवारपण मनाला नसेल ना, त्याचा भाव आपल्याला कळणार नाही, आपण त्याचं मूल्यमापन करू शकणार नाही. काय जोक मारतोय असं म्हणून हेटाळणी करू. हा खरा भाव आहे. मी जर खाऊ खातो आणि मला सकाळी शौचाला लागतं, तर बाप्पाला मी हे मोदक घातलेत, त्यालाही शौचाला लागणार, आणि शौचाला लागल्यावर कशी फजिती होते ते मला माहिती आहे. बाप्पाची तशी फजिती होऊन चालणार नाही. म्हणून या बाळाने आपल्या कल्पनेने तिथेच पूजेच्या एका बाजूला छोटा मातीचा चर खणून ठेवला आणि इतक्याशा बुडकुल्यात पाणी ठेवलं बाप्पाला. हा भाव आहे. आणि हा भाव असल्यावर तो बाप्पा काय दूर राहणार आहे का? बाप्पाने खरंच शौच केलं. पण खरं शौच म्हणजे काय? देवांचं शौच म्हणजे सोनं असतं. सोन्याने भरून टाकला सगळा खड्डा. दारिद्र्य गेलं. कथा कथेपुरती ठेवायची, दृष्टांत दृष्टांतापर्यंत पुरता ठेवायचा, पण भाव लक्षात घ्यायचा. अशा भाविक भक्तासाठी तो भगवंत स्वतःचे सगळे राजोपचार बाजूला सारतो. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर धरोनी अंतर राहे दासा. तिथेच येऊन राहतो. जर त्याला राजोपचारात खरंच स्वारस्य असतं ना, तर तो फक्त राजवाड्यातल्या मंदिरामध्ये बसला असता. त्याला सुदाम्याचे पोहे आवडतात, शबरीची बोरं आवडतात, त्या शुक्ल ब्राह्मणाने दिलेल्या दुर्वांचे अंकुर आवडतात. त्यामुळे या भगवंताला जे अर्पण करायचे तुमच्याकडे असेल त्यातलं उत्तमातलं उत्तम घाला. तिथे वित्तशाठ्यम न कारयेत अशी शास्त्राची आज्ञा आहे. आम्ही बाकी सगळीकडे विपुल खर्च करतो. होऊ दे खर्च, आहे घरचं, करा खर्च. पण देवाची पूजा करायची आली, वेळ आली, उत्सव करायची वेळ आली, आपल्याकडे अपवाद आहे. आपण ज्या मंदिरात बसलोय तोच अपवाद आहे. काकूंना कदाचित आवडणार नाही, पण अख्खं सदावर्ते कुटुंब या रामाची सेवा, म्हणजे गेले 2 वर्ष रामाला जितकं वाईट वाटत असेल ना, तितकं त्यांना वाटत होतं. काकूंचे शब्द आहेत, त्या मला रागवतील कशाला सांगितलंस, पण मी सांगतो, त्यांची माफी मागून सांगतो. त्या म्हणाल्या, दिवाळी एखाद वर्ष झाली नाही तरी चालेल, रामनवमी चुकता कामा नाही. रामनवमी ही दसरा दिवाळीपेक्षा आमच्या घराला जवळची आहे, मोठी आहे. हे प्रेम आहे, ही भक्ती आहे, ही अर्चना आहे. याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. आणि अशी मंडळी आहेत म्हणून हे उत्सव सुरू आहेत. म्हणून आज कुठेतरी समाजामध्ये भक्तीचं अधिष्ठान राहिलंय ते याच्यामुळे. तर मी सांगत असं होतो की त्या भगवंताला या राजोपचारात काही स्वारस्य नाही, त्याच्याकडे उदंड ऐश्वर्य आहे. पण तुम्ही जे काही आहे, कण्या का असेनात, त्या मी जशा असेन त्या रांधून गोड करून भगवंताला वाढीन. तो भगवंत मिटक्या मारत त्या चाखेल. त्याला जिलब्या लाडू काही गरजेचं नाहीये, तो ते गोड करून घेतो. पुराणाच्या ग्वाह्या काही कमी आहेत का हो? अशीच एक ग्वाही कदाचित ऐकली असेल नसेल मला माहित नाही, फार प्रचारातली कथा नाहीये. पेरिय पुराण नावाचं तमिळ पुराण आहे. जशी संस्कृत मध्ये पुराण आहे तशी तमिळ भाषेमधली पुराण आहे. आणि या पेरिय पुराणामध्ये 63 शिवभक्तांची चरित्र सांगितलेली आहेत. या काल जसे आपण अळवार 12 वैष्णव पाहिले, तसे हे 63 नायनार आहेत, शैव संत. या नायनारांपैकी आद्य नायनार, आद्य शैव संत कण्णप्प म्हणून एक भिल्ल होऊन गेला. भिल्ल.
आणि हा नित्य शिवाची पूजा करायचा. म्हणजे काय करायचा, त्याला काही उपचार मंत्र तंत्र काही कळत नव्हतं. रोज वनात जावं, त्याची जीविका म्हणजे मृगया शिकार, जो मिळेल तो पशु मारायचा, पारध करायची, त्याचं पूर्ण शरीर सोलायचं आणि त्यातलं उत्तम रुचकर जे मांस असेल ते निवडून काढून त्या शिवाच्या पिंडीवर अर्पण करायचं. आणि त्याच्या भक्तीसाठी प्रत्यक्ष भगवान सदाशिव ते मांस ग्रहण करायचे. आमचे शास्त्रकार उगीच का सांगतात की तुलसी दलमात्रेण जलस्य चुलुकेन च विक्रीणिते स्वमात्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सला. एक तुळशीचं पान काय, चूळ जलस्य चुलुकेन च, एक चूळ भर पाणी काय, हिंदीत म्हणतो ना चुल्लू भर पाणी, एवढं दिलं म्हणून देव स्वतःला विकून टाकतो या भक्तासाठी. त्याची ही कथा आहे. या कण्णप्पला अभिषेक कसा करायचा माहिती नव्हतं. ओ आदिवासी हो, घरात भांड नाहीये, मातीची भांडी कशी करायची हेही माहित नाही. वाटलंच तर द्रोण करावेत, त्या द्रोणामध्ये काय असेल ते घ्यावं, खावं, संपला विषय. मात्र अभिषेक करायला पाणी आणण्यासाठी जर द्रोण वापरला, त्या नदीतून पाणी आणेपर्यंत अर्ध पाणी वाटेतच गळून जायचं. पात्र नाही, मग काय करावं, तर जलाशयावर जावं, तोंड स्वच्छ धुवावं, गुळणी भरून घ्यावी तोंडात आणि ती गुळणी शिवलिंगावर टाकावी. अभिषेक जलस्य चुलुकेन, अशी रोज पूजा चालली आहे. आणि जगन्माता पार्वतीला शंका आली, ही पूजा कसली घेता तुम्ही? गृहमंत्री विचारायला लागले. शंकर म्हणाले, अगं तिचा गोडवा काही और आहे, कधी तू चाखून बघ. म्हणाली, नको, तुमचं तुमच्यापर्यंत राहते. शेवटी ती जगन्माता आहे, सगळे नियम तिला सांभाळायचे, सूत्र तिला सांभाळायचे. ती म्हणाली, याच्यापेक्षा पाप ते काय, चूल टाकतोय तुमच्यावर, मांस घालतोय तुमच्या पिंडीवर, याच्यापेक्षा पाप ते काय? ते म्हणाले, अगं त्याचा भाव आगळा आहे. काय भाव, याच्यात काय भाव? म्हणाले, दाखवतो तुला. आजही तुम्ही त्या कालहस्तीश्वर क्षेत्री गेलात, आंध्र प्रदेशामध्ये, जी 3 लिंग प्रसिद्ध आहेत, त्या आंध्रला पूर्वीचं नाव त्रिलिंगम असं आहे. ज्या प्रदेशामध्ये 3 महालिंग आहेत शिवाची, त्यातलं एक लिंग हे कालहस्तीश्वर आहे. या कालहस्तीश्वर मंदिरामध्ये त्या शिवाच्या पिंडीवर डोळे कोरलेले आहेत आणि त्यातल्या एका डोळ्यातून, त्याची पूजा हा कण्णप्प करत होता, त्याच्या एका डोळ्यातून रक्तस्राव सुरू झाला. हा जेव्हा पूजेला आला, पाहिलं देवाच्या डोळ्यातून रक्त वाहत आहे. आता तो देव आहे हाही भाव तो विसरला. यथा देहे तथा देवे, माझ्या देवाला कोणी मारलं म्हणून हा कावरा बावरा झाला. आता काय उपचार करावा त्याला सुचेना. थोडा झाडपाला आणला, रस काढला, लावला, रक्त थांबेना. म्हणाला, माझ्या देवाचा डोळा फोडला कोणी? आता म्हणाले, एकच, देवाचा डोळा फोडला, त्याला देवाला डोळा दिला पाहिजे. देव पाहणार कसा माझा एका डोळ्यात? विचार मागचा पुढचा काही केला नाही. खसकन बाण उपसला भात्यातून, आपल्या डोळ्यात खुपसला, आपला डोळा उपडून काढला आणि देवा हा घे रे डोळा. कण्ण या शब्दाचा अर्थ तेलुगूमध्ये डोळा असा होतो. प म्हणजे देणारा, ज्याने आपला डोळा देवाला दिला तो कण्ण. आता एवढ्या परीक्षेवर प्रसन्न होईल तो देव कसला हो? देव काय नाठाळ आहे देव. तुकोबा म्हणतात, मी नाही, माझा अधिकार नाही. देव इतका नाठाळ आहे, इतकी परीक्षा घेऊन थांबणाऱ्यातला नव्हता. दुसऱ्या डोळ्यातनं रक्तस्राव सुरू झाला. आता देवाचा एक डोळा, ह्याचा एक डोळा. एखादा असता मरू दे, काहीतरी असेल, जाऊ दे, एक दिलाय, चिकार झालं, अजून काय करायचं मी, असं म्हणून गेला असता. मात्र खरी कडी ह्याच्या पुढे झाली. म्हणाला, देवा तुझ्या दुसऱ्या डोळ्याला काय झालं रे? आता ठीक आहे, झालं ना, माझ्याकडे आहे ना एक डोळा, तू का काळजी करतोस? फक्त म्हणाला एकच, हा डोळा उपसल्यावर कुठे तुझ्या डोळ्याला तो डोळा लावायचा हे कळणार नाही. खुणेला आपल्या पायाचा अंगठा त्या जखम झालेल्या डोळ्यावर लावला
आणि दुसराही डोळा उपसायला बाण काढला, एवढ्यात शिवआलेने हात धरला. काय आहे ओ भक्ती? ही पूजा आहे? आपल्या कुठल्या षोडशोपचार विधानामध्ये यातला कुठला उपचार बसणार आहे? पण भाव, हा जो भाव आहे त्या भावनेने तुम्ही जे काही कराल, मग तुम्ही गवताची काडी द्या नाहीतर सोन्याची फुलं पानं अर्पण करा, त्याला ते दोन्ही सारखा आहे. भाव हा महत्वाचा आहे. म्हणून समर्थ जे तिथे सांगतायत ना, सगळे उपचार अर्पण करा, पण ते सद्भावाने समर्पणाने करा. आपली सुरुवात कुठे झाली होती? माणसाला समर्पण शिकावं, त्याचा आदर्श वस्तुपाठ त्याला घडावा. जो संग्रहण वृत्तीत रमून गेलाय, अकंठ बुडालाय, अशा मनुष्य मात्राला समर्पण शिकवावं, यासाठी या अर्चन भक्तीचं प्रयोजन आहे. यासाठी तो तिथे जो भाग योजला गेलाय, या सगळ्या भक्तीच्या प्रासादामधली ही एक शिळा आहे. कोण शिळा आहे? ती यासाठी रचली गेली आहे. सांगावं तितकं थोडं आहे. समर्थांनी तर पुढे वेगवेगळे प्राणी पक्षी अर्पण करावेत. कशासाठी? पूर्वी देवालय असत, त्यांच्या अवतीभोवती मोठी उद्यानं असत, ती उद्यानं सजवावी, त्या उद्यानांची शोभा वाढवण्यासाठी प्राणी पक्षी अर्पण करावेत. म्हणजे देवाचं ऐश्वर्य वाढवावं. देवाचं ऐश्वर्य वाढलं की आपसुक समाजाचं ऐश्वर्य वाढतं. आज जरा कुठे कुठल्या राज्यकर्त्यांनी देऊळ बांधण्यासाठी पुढाकार घेतला तरी आमच्या भुवया, आमच्या मनोवृत्ती लगेच विवादाला तोंड फोडतात. पण हे करत असताना आम्ही हे विसरतो की जर त्या देवाचं ऐश्वर्य वाढवलं तर या देहाचं आणि पर्यायान समाजाचं ऐश्वर्य वाढवणार आहे. समर्थांच्या चरित्रातले दोन प्रसंग आहेत. जेव्हा स्वराज्यावर संकट होतं, स्वराज्यावर काही आपत्ती होत्या, त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी चाफळचं मंदिर बांधून देतो, नवीन बांधून देतो असा संकल्प केला. म्हणाले, रयतेचा पैका रयतेसाठी वापरा, तुर्तास नको. आणि हेच जेव्हा चांगली स्थिती आली तेव्हा संभाजीराजांना उपदेश करताना देवालयाचे ऐश्वर्य वाढवावे, तेणेची स्वराज्यवर्धन साधावे असं सांगितलं. देवाचं ऐश्वर्य वाढवा, स्वराज्याचं ऐश्वर्य वाढवेल जेव्हा अनुकूल स्थिती आली तेव्हा. हे भानही तितकंच महत्वाचं आहे. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला मी, माझं, तुझं आणि या समाजाचं, याच्या पलीकडे कशी सत्ता आहे आणि त्या सत्तेला समर्पित झाल्याशिवाय तुमच्या आयुष्याची परिपूर्ती, तुमच्या यात्रेची सुफळ संपूर्णता ही साधत नाही. यासाठी ही अर्चन भक्ती आहे. ऐसेची सद्गुरूचे भजन करून असावे अनन्य, या नाव भगवद भजन पाचवी भक्ती. ऐसी पूजा न घडे बरवी. पुढचं महत्वाचं आहे, थोडं लांबतंय पण आपण 2 ओव्या पाहू आणि समासाला विराम देऊ. ऐसी पूजा न घडे बरवी, तरी मानस पूजा करावी, मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वरासी. एवढं नाही जमत, हरकत नाही, अगतिक होऊ नका. मनाची पूजा केली. सगळं मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. हे सगळे मनाचे खेळ आहेत. मनात देवाची मूर्ती घडवा, मनातच उपचाराची योजना करा, अर्पण करा, पूजा परिपूर्ण होईल. सर्वात उत्तम ही मानस पूजा आहे. एकच दृष्टांत महाराजांच्या चरित्रातला सांगतो. एकदा कोंदवल्याला महाराज देहात असताना एक आजीबाई भल्या पहाटे आपल्या गावी जायला निघाल्या. जाता जाता महाराजांचं दर्शन घ्यावं, पदस्पर्श करून निघावं असं मनात आलं. शेजघरात हळूच डोकावल्या. महाराज झोपले होते. म्हणाले उठवायला नको. अलगद जवळ गेल्या, पदस्पर्श करण्यासाठी पायावरचं पांघरुण बाजूला केलं आणि पटकन तोंडून उद्गार गेले, अगं बाई. महाराज उठले. म्हणाले काय झालं बाई? ओ म्हणाले, महाराज तुमच्या पायावर 2 टवटवीत गुलाबाची फुलं आहेत, कोणी वाहिली?
महाराज हसले, म्हणाले माझा ब्रह्मानंद बुवा तरी नाही तर आनंद सागर तरी, त्यांची मानस पूजा झाली. काय अधिकार असेल त्यांनी तिकडे मानस पूजा करावी आणि त्यांनी केलेल्या मानस पूजेतली गुलाब पुष्प इकडे चरणावर पडावी. दक्षिणेमध्ये व्यासराय नावाचे फार मोठे संत कृष्णदेवरायाच्या समकालीन होऊन गेले. त्यांनी 2 परंपरा सुरू केल्या, एक व्यासकूट परंपरा आणि दुसरी दासकूट. व्यासकूट आणि दासकूट. त्या दासकूट परंपरेमध्ये कनकदास नावाचे संत होऊन गेले. या कनकदासांची कथा सांगतात, एकदा आपल्या सगळ्या समविचारी मंडळींबरोबर एका तीर्थयात्रेसाठी निघाले, उद्यानात उतरले. सगळे आपापली त्या देवांच्या पडशा, पूर्वी संपुटात देव बरोबर नेले जायचे बघा, आज बाहेर लोक फिरायला जातात, देव बिचारे बिन पाण्याचे घरातच असतात. संपुटातून गेले घेऊन आणि त्या देवांची पूजा करण्यासाठी मग कोणी फुलं काढतंय, फळं काढतंय, असं झालं. उद्यान हे उपवन होतं, म्हणजे फळ उद्यान होतं. वेगवेगळी रसरशीत फळं त्या झाडांवर लगडलेली होती. त्यातल्या काही मंडळींनी ती फळं नैवेद्याला होतील म्हणून काढली, तोडली, नैवेद्य दाखवला. आता नैवेद्य दाखवताना असाच नाही दाखवायचा, यथा देहे तथा देवे. कोणी तुमच्या समोर आंबा असाच आणून ठेवला, चोखायला सगळ्यांसमोर नको वाटतो, फोडी कापून ठेवल्या, वा वा छान झालं. डाळिंब आणून ठेवलं, कंटाळा येतो, सोलून दाणे काढून दिले, आनंद होतो. तसं नुसतं फळ ठेवायचं नाही, फोडी करायच्या. फोडी करायला सुरुवात केली, फळ कापलं, आत गरज नाही. फळ कापावं आणि आत गरज नाही अशी परिस्थिती. व्यासरायांकडे सगळी मंडळी आली, म्हणाले हे काय? म्हणाले अरे कनकदासाने तुमच्या आधीच मानस पूजा आटपली आणि या उद्यानातल्या सगळ्या फळांचा नैवेद्य त्याने देवाला दाखवून टाकला आणि त्याची पूजा, त्याचा नैवेद्य देवाने ग्रहण केला. त्याचं फळ म्हणून आत त्या फळांचा गर उरला नाही. अशी मानस पूजा घडावी. आणि याचं दुसरं टोक तुकाराम महाराजांच्या गाथेत आहे. तुकाराम महाराज एका सत्पुरुषांना भेटायला गेले. सत्पुरुष मानस पूजा करत होते. बरच मोठे गाजलेले सत्पुरुष, त्यांच्या दर्शनाला बाहेर लाईनी लागल्या होत्या. तुकाराम महाराज गेले, बाहेर बसले. कोणीतरी आत जाऊन वर्दी दिली. तुकाराम महाराज आले. सत्पुरुष तातडीने उठून बाहेर आले. म्हणाले कधी येणं केलं? म्हणाले तुम्ही केळीच्या बागेला पाणी घालायला गेले होते तेव्हा येणं केलं. म्हणाले मी कधी गेलो केळीच्या बागेत पाणी घालायला? आणि तेव्हा त्यांनी विचार केल्यावर आठवलं, अरे मी माझ्या देवाची पूजा करत होतो, नैवेद्य दाखवत होतो, नैवेद्य दाखवताना केळी ठेवली आणि आठवलं काय, अरे केळीच्या बागेला पाणी घालायचं राहिलंय. हा विकल्प जेव्हा मनात आला तेव्हा तुकोबांचा अधिकार. असो, मानस पूजा कशी असावी आणि कशी नसावी यासाठी हा दृष्टांताचा भाग आहे. दृष्टांत दृष्टांतापुरते ठेवायचे. चमत्कार झाले का नाही झाले हा काथ्याकूट करायचा विषय नाही. त्यातून साधायचंय काय, आपल्याला कसं कुठे जायचंय, काय साध्य करायचंय हे भान यावं यासाठी या सगळ्या कथांचा हा विनियोग आहे. जे जे आपणासी पाहिजे ते ते कल्पून वाहिजे. येणे प्रकारे कीजे. मानस पूजा जे आपल्याला हवं ते आधी अर्पण करा. संग्रहण करण्याआधी समर्पण करायला शिका. इदं न मम म्हणायला शिका. हे इदं न मम आत्मसात करणं म्हणजे खरं भगवंताचं अर्चन पूजन करणं आहे. इति श्रीमद्दासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्थ दशके अर्चन भक्ती नाम पंचमहा समासः. श्रीराम समर्थ. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश. प्रीयतां मे सदाशिवः. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर. यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे. हे लाज तुझला माझी बुद्धी रघुनायका. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. विलंब झाला त्याबद्दल सर्वांचा क्षमाप्रार्थी आहे. आरती होईल.
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा खकर्ता दुःख कर्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपाजयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती साफल्या निजवल्या कौसल्या माता भूकन्या अनन्या मुनिमान्या सीता खेचर वनचर फणीवर भरता निजभ्राता दशरथ नृपनायक धन्य तो पीता जय देव जय रघुकुळ टिळका आरती ओवाळू त्रिभुवन नायका जय देव आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ रविकुळ मंडन खंडन संसार मूळ सुरवर मुनिवर किन्नर ध्याती सकळ धन्य तो निजदास भक्त प्रेमळ जय देव जय रघुकुळ टिळका आरती ओवाळू त्रिभुवन नायका जय देव दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमथिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावसी लवलाही जय देवी महिषासुरमथिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासुनी सोडवी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा जय देवी महिषासुरमथिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी करिडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर नरनीशाचर त्या झाल्या पळणी जय देव जय श्री हनुमंता तुमचे निप्रसादेन भिकृतांता जय देव दुमदुमली पाताले उठला प्रतिशब्द थरथरला धरणी धर्मानीला खेद कडाडिले पर्वत उडगण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय श्री हनुमंता तुमचे निप्रसादेन भिकृतांता जय देव जय देवा जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देव जय या परमात्मा अससी लोकोद्वारासाठी नरतून धरलीसी मान गंगा तीरी प्रगट झालासी गोंदावले ग्रामी कुलकर्णी वंशी जय देवा जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देवा शरणागताशी त्वा निज सुख दिदले दीना लागी कृत्य अद्भुत केले जागोजागी राम मंदिर स्थापियले भूमंडळी राम नाम गर्जविले जय देवा जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देवा तू सच्चिदानंद तू स्वयं ज्योती भावे ओवाळी तो कर्पूर आरती महाभागवताची तव पायी प्रीती घ्यावी सेवा सदा हीच विनंती जय देवा जय समर्था
श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देवा जय देवा. प्रणवंदीन चरण डोळ्यान पाहि मे आलिंगिनानंदे पूजन भावे वाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पढावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका आता तनेला चालवावे भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. रामामी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय. जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणे नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. कविता श्रोता वक्ता समर्थ.